आता एक मोठी बातमी येते। इथेनॉल निर्मितीवरील बंदी अखेर मागे घेण्यात आली। केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीला अखेर परवानगी देण्यात आली आहे। 15 दिवसाच्या आतच केंद्र सरकारकडून हा निर्णय मागे घेण्यात आलाय। साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळालाय। उद्यापासून कारखाने इथेनॉल निर्मिती सुरू करू शकणार आहेत। आताच्या घडीची मोठी बातमी आलेली आहे। इथेनॉल निर्मितीवरील बंदी अखेर मागे घेण्यात आलेली आहे। केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीला अखेर परवानगी देण्यात आली आहे। 15 दिवसाच्या आतच केंद्र सरकारकडून हा निर्णय मागे घेण्यात आलाय। साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांना मात्र या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी अक्षय मावळे आपल्यासोबत जोडलेला आहे। अक्षय, इथेनॉल निर्मितीवरील बंदी अखेर मागे घेण्यात आलेली आहे। केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्यात आली आणि यामुळे आता साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळाला। याबाबत सविस्तर काय अपडेट आहे? कारण केंद्र सरकारने ऊसापासून इथेनॉल निर्मितीसाठी एक बंदी घातली होती आणि याबाबत अजित पवार यांनी देखील केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं होतं की ही बंदी जी आहे या बंदीवर आपण पुनर्विचार करायला पाहिजे, कारण याचा आर्थिक दृष्ट्या जो फटका आहे तो फटका या साखर कारखानदार जे आहे यांना बसू शकतो आणि याचाच थेट फटका जो आहे तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे। याबाबत अजित पवार हे अमित शहाची भेट देखील घेणार होते, मात्र काल या संपूर्ण जे केंद्र सरकारने निर्णय घेतला होता की इथेनॉल बंदी केली होती, हा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतलाय। त्यामुळे साखर कारखानदार असेल किंवा ऊस उत्पादक शेतकरी असेल यांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळालाय। नक्कीच अक्षय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।